पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग 2024 ना स्वतःच्या नावासाठी ना गावासाठी, हे फक्त आपल्या प्रत्येकाच्या तालुक्याच्या नावासाठी. तानाजी पाटील यांनी हे कमेंट्स दिले. थँक्यू सो मच तानाजी पाटील साहेब. 32 शिराळा सध्या मात्र टॉस जिंकून फिल्डिंग घेतल्या. एक टीम मैदानातून बाहेर येण्याआधी दुसरी टीम मैदानामध्ये जात जवळ जशी 32 शिराळा लगेच मैदानामध्ये दाखल झाली. चला बॅटर लगेच मैदानामध्ये RB11. आज लहू सर देखील जॉईन झालेत. आज ऑफिशियली कॉमेंटेटर 2 दिवस ते आपल्याला जरूर बघायला भेटतील. आमचे सर्व समालोचक मित्र परिवार देखील आज येतील. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. या दोन्ही बॅटर लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. चला बॅटर्स या प्लीज. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. RB11 पाटण वॉरियर्स RB11 म्हणजे पैलवान समीरभाई दिघे साहेब यांची टीम. 32 शिराळा टीम म्हणजे सुरेश भाऊ रांजवन आणि शंकरदादा मोहिते साहेब यांची टीम आहे. दोन्ही टीम आपण पाहताय. रवी बोरगे कॅप्टन, दुसऱ्या साइडला अमित पाटील, हे दोन्ही कॅप्टन आहेत. जाऊया मॅचच्या दिशेनं आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात बदल. आणखी मगाशी ऊन होता, आता पाऊस आहे. मगाशी किरण मस्कर, आता लहू जाधव असेल. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच किरण पांडुरंग मस्कर सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. निश्चय असा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग 2024 पहिला दिवस आणि दुसरा सामना आपल्या भेटीला आलाय. पाटण वॉरियर्स RB11 त्यांच्या विरोधात 32 शिराळा. मॉन्सून ब्लास्ट 2024 चा पहिला दिवस. अगदी पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये आपण आहोत. पहिला सामना पाटण 11 गोपीदादा प्रतिष्ठान या संघाने अगदी कमी धावसंख्येचा बचाव केला आणि या खेळपट्टीवर ज्या प्रकारे अगदी आता पावसाची सर पडून गेली आहे, म्हणजेच काय तर क्रिकेट मधील एक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळेल. जे प्रेक्षक ओमसाई MTC या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडले, त्या सर्व प्रेक्षक राजाचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आपण पाहत आहे. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मॉन्सून ब्लास्ट 2024. 32 शिराळा संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर मात्र गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. अरविंद माने साहेब यांची आपण कमेंट्स पाहतोय. खूप चांगले समालोचन करता दादा तुम्ही. तसेच यूट्यूब वाले पण खूप छान प्रक्षेपण देत आहेत. छान वाटते बघण्यासाठी. तुमच्या स्पर्धेला माझ्याकडून शुभेच्छा असं त्यांना म्हणायचं आहे. आणि ओमसाई MTC आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल संघटनेची कमिटीचं देखील कौतुक करावं लागेल, कारण ज्या प्रकारे या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. एक गाव अकराचं क्रिकेट गाजवल्यानंतर प्रत्येकाला आपल्या तालुक्याच्या संघामध्ये खेळण्याची संधी मिळते. सामन्याला होईल सुरुवात. संदीप बावडेकर पाटणचा मॅक्सवेल आणि त्यांच्या साथीला गणेश सुरेश शिंदे मिस्टर PTPL. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन अमर मराठे यांचा पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने चेंडू खेळलाय. फ्लाइंग स्लिपला 1 धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होईल. धावांचा श्री गणेश होत असताना टीम पाटण वॉरियर्स RB11
अमर मराठे व्यावसायिक खेळाडू आहेत. अगदी गर्जना 11 कोपरखैरणे संघासाठी सातत्याने खेळत असताना दोन्ही सहकारी बॅकफुटला जाऊन शॉर्टआर्म पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा, चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. आज जर पाहिलं तर प्रत्येक खेळाडूने एक गाव अकराचं क्रिकेट गाजवल्यानंतर आज मात्र आपल्या तालुक्याच्या नावासाठी तालुक्याच्या संघातून खेळत असताना अगदी प्रत्येकाला सिद्ध करावं लागतं आणि प्रत्येकाला प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक क्रिकेटमध्ये सिद्ध करायचं असतं. अमर मराठे यांचा वेगवान चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी 22 स्वरूपात एक धाव प्राप्त होईल. एसटी रक्षकाला अगदी चेंडू पकडण्यामध्ये आलेलं अपयश. अमर मराठे मराठवाडी गावचा खेळाडू आणि समोर गणेश सुरेश शिंदे मिस्टर पीटीपीएल मंगलमूर्ती मराठवाडी पाटण तालुका. अगदी या दोन खेळाडू व्यावसायिक क्रिकेट एका संघामध्ये खेळतात आणि आज मात्र आपल्या तालुक्यासाठी एकमेकांच्या विरोधात टीमची धावसंख्या 3 धावा. मान्सून ब्लास्ट. येस अगदी फलंदाजाला बॅट हवी आहे. अक्षय मस्कर यांची कमेंट, मैच के दौरान मुझे एक लड़की नजर आई, मैंने नो बॉल पर अपनी विकेट गंवाई, वह मुझे देखकर मुस्कुराने लग गई जैसे वाइड बॉल पर बाउंड्री लग गई. अक्षय मस्कर यांची कमेंट. अगदी प्रत्येक प्रेक्षकाने या स्पर्धेला सकाळच्या सत्रामध्ये डोक्यावर घेतलंय. पाटण वॉरियर्स आरबी 11 फलंदाजी करायची, नाणेफेक गमावल्यानंतर गणेश सुरेश शिंदे या खेळाडूने मात्र पश्चिम महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण नवी मुंबई क्रिकेट देखील गाजवले. खूप चांगली स्पर्धा बॉस आहे, 1 नंबर असणार. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक अगदी चेंडूच्या पाठला करत असताना एकदा पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न झालाय. अगदी थोडेसे पडल्यानंतर मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. संदीप बावडेकर गणेश शिंदे यांच्या माध्यमातून 2 धावा या फटक्यावर प्राप्त होतील. अमर मराठे एक उंचपुरा वेगवान गोलंदाज, 32 शिळा मराठवाडी गावचा खेळाडू आज मात्र आपल्या तालुक्यासाठी खेळत असताना टीमची धावसंख्या 5. 4 चेंडूंचा खेळ झालाय. हाफ ट्रॅकर चेंडू विकेट केलाय, बॅट मधून आलाय स्वीट साऊंड. चेंडू आउट ऑफ द ग्राउंड. गणेश सुरेश शिंदे यांच्या बॅट मधून मान्सून ब्लास्टचा षटकार. येस अगदी हाफ ट्रॅकर चेंडू होता. बॅकफुटला जाऊन ज्या प्रकारे बॅट स्विंग आणि रबर बॉलला तुम्हाला टायमिंग करायचं असतं, टेनिस बॉलच्या तुलनेने हलकासा चेंडू सोडून दिलाय. अगदी अतिरिक्त वेग हाताळण्याच्या प्रयत्नात पंचांचा इशारा, वाईट +1. या 2 धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर 5 चेंडू अखेर 13 धावा. षटकार आल्यानंतर अतिरिक्त दबाव पाहायला मिळतोय. हाफ वॉली चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न. या चेंडूवर अतिरिक्त उसळी अमर मराठे यांचा हा चेंडू निर्धाव चेंडू संपन्न होतोय. पहिल्या षटकाची सांगता. पहिल्या षटका अखेर एक षटकारा जरूर आला गणेश शिंदे यांच्या बॅट मधून. बिनगडी बाद 13. टीम पाटण वॉरियर्स आरबी 11. संमिश्र प्रकारचं षटक पाहायला मिळालं. अमर मराठे जरूर एक षटकार आल्यानंतर देखील 13 धावा खर्च केल्या. पहिले 6 चेंडू गणेश शिंदे यांनी खेळल्यात. आता मात्र पाटणचा मॅक्सवेल संदीप बावडेकर. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजीसाठी कर्णधाराने पाचारण केलंय अमर माने. मानेवाडी गावचा खेळाडू आहेत. आज मात्र आपल्या 32 शिळा तालुक्यासाठी खेळत असताना 13 धावा म्हणजेच काय तर सुरुवात चांगली झाली आहे. अगदी पहिल्या षटकामध्ये 13 धावा येणं म्हणजेच अमर माने. पहिला चेंडू हाफ वॉली होता, वेगवान, तेज तर्रार. यास पंचांचा इशारा. 1 धाव घोषांकित स्वरूपामध्ये प्राप्त होईल. तन्वी 11 कोपरखैरणे या संघाकडून नवी मुंबईचं क्रिकेट सातत्याने खेळत असताना अमर माने पहिला चेंडू अगदी अचूक टप्प्यावर हाताळला. दुसरा चेंडू देखील त्याच टप्प्यावरती चेंडू पडल्यानंतर हलकासा स्किट झाला, सरळ जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. एसटी रक्षक अमर मराठे पहिलं षटक हाताळल्यानंतर आता मात्र एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये.
अमर मराठी तात्या अगदी अक्षय सर आमच्या सोबत जोडलेत आणि या पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक गावच्या खेळाडूची तंतोतंत माहिती असणारा हे गोड व्यक्तिमत्व. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अतिरिक्त वेग आहे, चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क होत नाहीये. यस पंचांचा इशारा, लेग बाय स्वरूपात एक धाव प्राप्त होईल. संदीप बावडेकर यांना टीमची धावसंख्या 3 चेंडू अखेर 15 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 13 आणि या षटकामध्ये धावा आल्या 2. 3 चेंडूंचा खेळ झालाय. गणेश खेळात हरला तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हणाला पाहिजे की माझ्या जीवनातील हा सर्वात कठीण खेळ होता. अगदी पिकाचू यांची कमेंट आपण पाहतोय. शॉटआर्म जॅक करण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर टाकलेला चेंडू. अगदी गोलंदाज अमर माने यांचा चांगला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी अद्याप अमर माने यांनी हे चेंडू हाताळले. 4 गणेश शिंदे हाफ वॉलिया, अगदी टायमिंग करण्यासाठी पुरेसा वेळ होता का? येस, इट्स अ मॅक्सिमम. गणेश सुरेश शिंदे यांच्या बॅट मधून अफलातून मॉन्सून ब्लास्टचा षटकार. अमर माने इथे मात्र दिशा चुकली आहे. या षटकाराने टीमची धावसंख्या 21 धावा. हाफ वॉली चेंडू, अगदी गणेश सुरेश शिंदे यांच्याकडे पुरेसा टायमिंग होता. हा पहा रिप्ले आणि ही क्षणचित्र टिपली जात आहेत. ओम साई MTC कॅमेरामॅन कुणाल महात्रे 81-82 यांच्या माध्यमातून आणि प्रयत्न क्षेत्ररक्षकाचे पहा. अगदी प्रयत्नांती पराकाष्ठा करत असताना जरा विनंती असेल, अगदी दुचाकी सीमारेषा लगत आहे, थोडीशी मागे घ्या प्लीज. आणि ही पहा क्षणचित्र. 1 टू गो. शेवटचा चेंडू इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. क्रिकेटचा पुस्तकी फटका, नेत्रदीपक फटका. गणेश शिंदे यांच्या बॅट मधून एक अफलातून षटकार. 27 धावा धाव फलकावर. क्रिकेट मधलं मादक सौंदर्य, क्रिकेट मधला पुस्तकी फटका काय असतो हे अगदी दाखवत असताना गणेश शिंदे हा रिप्ले तुमच्या समोर. अगदी ज्या प्रकारे बॉटम हँडचा वापर केला, टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक आणि टॅलेंट चारही गोष्टींचा संगम या फटक्यामध्ये. काय फटका सजवला. प्रेक्षक देखील सकाळच्या सत्रामध्ये मंत्रमुग्ध झाले असतील. अमर माने यांच्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 13. टीमची धावसंख्या 2 षटका अखेर बिनगडी बाद 27. षटक क्रमांक 3 अमित पाटील संघाचे कर्णधार आहेत. पणुमरे गावाकडून क्रिकेट खेळल्यानंतर आता मात्र आपल्या तालुक्यासाठी गणेश शिंदे यांच्यावर नजर असेल. 9 चेंडू मध्ये 22 धावा नाबाद खेळ केले. चला पुढचा सामना जावली 11 ग्लोरियस स्पोर्ट्स विपक्ष पाटण 11 गोपीदादा प्रतिष्ठान. दोन्ही संघ आम्ही आपलं लक्ष वेधतोय. पहिला चेंडू अगदी हाफ ट्रॅकर हाताळण्याचा प्रयत्न झाला. पंचांकडे अगदी पाहिलं जाईल. येस, पंच डेड बॉल. येस, पाटण तालुक्यातील दिलदार व्यक्तिमत्व पप्पू पाटील मुकादम, श्रीराम भक्त आणि सचिन देसाई साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. हाफ ट्रॅकर चेंडू होता, विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागला. एसटी रक्षक अमर करणार नाहीत कोणती चुकी. पहिला धक्का टीम पाटण वॉरियर्स RB 11 संदीप बावडेकर एका धावेवर झेलबाद. संदीप बावडेकर मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर केला, परंतु चेंडूला टाइम करू शकले नाहीयेत आणि झेलबाद स्वरूपात बाद झालेत. क्रमांक 3 वर त्यांची जागा घेण्यासाठी रवी बोरगे, पाटण तालुक्याचा हार्दिक पांड्या म्हणून ज्या खेळाडूची ख्याती आहे आणि हा रबर बॉल हंगाम अगदी त्यांच्यासाठी चांगला राहिलाय. पाटण तालुक्यातील श्रीराम भक्त, पप्पू पाटील मुकादम, सुस्वागतम, जय श्रीराम. रवी बोरगे हा रबर हंगाम गाजवलाय. पाटण तालुक्यातील अगदी अष्टपैलू खेळाडू मधून त्यांची गणना केली जाते आणि आज मात्र क्रमांक 3 वर फलंदाजीसाठी आले. पहिलं यश प्राप्त केलंय अमित पाटील. अमित पाटील यांचा हा चेंडू वेगवान प्रकारचा चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त वेग प्राप्त होतोय, सरळ जातोय. एसटी रक्षक अमर यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता.
अगदी शुभ सकाळ बोलणारा पहिला चेंडू रवी बोरगे यांना स्वागत केलंय. कर्णधार आहेत अमित पाटील आणि कर्णधार असताना जबाबदारी घेतली. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. दुसरा चेंडू देखील अचूक टप्प्यावर हाताळलाय. धावसंख्या 27-1. अमित पाटील यांचा हा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. झेलची संधी असेल स्वतःच्या गोलंदाजीवर. अमित पाटील यांनी पकडलाय झेल. रवी बोरगे शून्यावर होतील बाद. दुसरा धक्का टीम पाटण वॉरियर्स RB11. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कर्णधाराने अगदी जबाबदारी घेतली. तिसरं षटक स्वतःच्या अगदी जबाबदारीपूर्वक हाताळत असताना पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. दुसरा चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवर देखील रवी बोरगे यांना बाद केलाय. हा रिप्ले पहा तुमच्या समोर. अगदी त्यांना बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं परंतु चेंडूला टाइम करू शकले नाहीयेत. क्रमांक 4 वर पृथ्वीराज यादव सळवेगावचा खेळाडू. एक सळवेगावचा खेळाडू बाद झाल्यानंतर आता मात्र पृथ्वीराज यादव व्यावसायिक गटातील क्रिकेट सातत्याने खेळत असताना सळवेगाव पाटण तालुक्याचं नाव ज्यांनी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पर्यंत घेऊन गेले तोच खेळाडू आता आपल्याला पाहायला मिळतील. परंतु कौतुक व्हायला पाहिजे अमित पाटील यांचं. कर्णधार आहेत. जबाबदारीपूर्व षटक हाताळत असताना अगदी तिसरं महत्वपूर्ण षटक हाताळत असताना 2 गडी बाद केलेत. अद्याप कोणती धाव खर्च केली नाहीये परंतु आता लढाई असेल. बेस्ट ऑसेस बेस्ट. नॉन स्ट्राईकला आहेत गणेश शिंदे. 9 चेंडू मध्ये 22 धावा. पावसा पाण्याच्या दिवसात घरी बसून क्रिकेट बघण्याचा आनंद दिल्याबद्दल ओमसाई MTC चॅनलचा आभार. खूप छान क्वालिटी, सुंदर समालोचन. अंजलीताई शिंदे आपला देखील मनपूर्वक आभार. पृथ्वीराज यांच्यासाठी पहिला चेंडू. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. टायमिंग करू शकले नाही क्षेत्ररक्षक. चेंडू खाली पकडलाय झेल आणि या षटकातील अमित पाटील यांनी तिसरा गडी बाद केलाय. ओमकार पाटील आणि गुड क्वालिटी कॅच पकडलाय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु गोलंदाज अमित पाटील या षटकामध्ये मात्र पाटण वॉरियर्स RB11 संघासमोर डोकेदुखी ठरलेत. या षटकात तिसरा गडी बाद केलाय. पहिला गडी बाद केला संदीप बावडेकर. रवी बोरगे यांना शून्यावर बाद केलं आणि आता या चेंडूवर पहा पृथ्वीराज यादव यांना देखील शून्यावर बाद केलाय. फुललेनचा चेंडू. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. असं वाटलं की शेवटच्या क्षणाला बॅट थोडीशी ग्रीप बॅटची निसटली आहे. 27-3. कॅप्टन 26 बनपुरी एक्सप्रेस अतुल जगन्नाथ भालेकर क्रमांक 5 वर फलंदाजीसाठी. बनपुरी 11 बनपुरी गावचा खेळाडू. समोर अमित पाटील. हॅट्रिकचा चेंडू. हॅट्रिकचा चेंडू ऑन साइडला अगदी बॅटला बॉटमला लागलाय चेंडू. एकदा पूर्ण केली जाईल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने गेले चेंडूवर. कोणती धाव मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा होता परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल. 5 चेंडू नंतर अमर पाटील यांच्या या षटकामध्ये पहिली धाव आली आहे. 3 गडी बाद केलेत. काय गोलंदाजी केल्या. अचूक टप्पा, वेगवान मारा. अमर पाटील 1 to go. आणि हा पहा 2 स्क्रीनवर आपण पाहतोय. ऑन साइडला बिगेट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या बॉटमला लागलाय. अगदी चेंडू नक्कीच घोषांकित क्षेत्रामध्ये मार्गस्थ होत असताना अमित पाटील स्वतः कर्णधार आहेत. 3 गडी बाद केलेत. अवघ्या 2 धावा खर्च केल्या या तिसऱ्या षटकामध्ये. 29-3 टीम पाटण वॉरियर्स RB11. आणि हा पहा रिप्ले ओमसाई MTCच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 अँगल मध्ये दाखवत असताना अक्षय शेठ महात्रे ऑपरेटर. आणि काय टेलिकास्ट केलंय. दर्जेदार अप्रतिम क्वालिटी. क्वालिटी इज इक्वल टू ओमसाई MTC live.in. आणि जसा ओमसाई MTCचं आपण कौतुक केलं अगदी पावसाचा आगमन झालंय. लाईव्ह टेलिकास्टिंग चॅनल ओमसाई live.in. अक्षय शेठ महात्रे 81-82 आणि कुणाल शेठ महात्रे. अगदी तुम्हाला तुमच्या स्पर्धेसाठी तुमच्या कार्यक्रमासाठी जर लाईव्ह टेलिकास्ट करायचं असेल तर नक्कीच ओमसाई MTCशी कॉन्टॅक्ट करा. पुढचा सामना जावली 11 ग्लोरियस स्पोर्ट्स विपक्ष पाटण 11. गोपीदादा प्रतिष्ठान प्लीज आम्ही आपलं लक्ष वेधतोय. दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचंय. अतुल भालेकर बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर सचिन देंडे. माफ करा, 'सचिन झेंडे'.
आता मात्र पाऊस आल्यानंतर कशा प्रकारचा खेळ बहरेल. फुललेचा चेंडू ऑफ ड्राईव्हचा फटका, चांगला कव्हर ड्राईव्ह, परंतु गणेश शिंदे स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील नक्कीच. यस, एका धावेवर समाधान मानलंय गणेश शिंदे. 10 चेंडूमध्ये नाबाद 23 धावांची विस्फोटक केली आहे. टीमची धावसंख्या 30-3. गणेशांना हा चेंडू अगदी पडल्यानंतर चेंडू वेगवान, 1 धाव मात्र प्राप्त होईल घोषांकित स्वरूपात सचिन झेंडे. परंतु कौतुक करावं लागेल अमित पाटील या खेळाडूचं. ज्या प्रकारे कर्णधार असताना षटक हाताळला, अवघ्या 2 धावा खर्च करत असताना 3 गडी बाद केले. म्हणजेच काय तर जो धावसंख्येला ब्रेक लावायचा होता ते महत्वपूर्ण षटक आपल्या संघासाठी हाताळलाय. परंतु गणेश शिंदे कशा प्रकारे फलंदाजी करतील. गणेश शिंदे विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा, यष्टीरक्षक अमर चेंडू खाली आणि शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटलाय. 1 धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होईल. आणि पहा रिमझिमणारा पाऊस आणि त्यामध्ये खेळलं जाणार हे रबर बॉलचं क्रिकेट. क्रिकेटची पंढरी मुंबई आहे आणि मुंबईमध्ये वर्षाच्या 12 महिने क्रिकेट खेळलं जातं. अतुल भालेकर लोअर फुल टॉस, ऑफ ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफ आहे, डीपला एकदा पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न अगदी आपल्या सहकार्याला थांबवलाय. दुहेरीचा प्रयत्न अगदी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे. तेरीसाठी पलटलेत गणेश शिंदे, त्यांना स्ट्राईक हवी आहे आणि स्वतःसाठी अगदी स्ट्राईक घ्यायची होती गणेश शिंदे. त्यांना मात्र यश प्राप्त होईल, परंतु तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात अतुल भालेकर यांना परतावं लागेल. आणि नक्कीच चांगलं क्रिकेट मित्र मिळेल, कारण गणेश शिंदे 25 धावा नाबाद त्यांच्या बॅटमधून आल्यात. आणि हा पहा रिप्ले तुमच्या समोर. अगदी या फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. बॅकअप देखील होता, परंतु त्यांना चेंडू पकडण्यामध्ये आलेलं अपयश. आणि त्यानंतर मात्र जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा मात्र प्राप्त केल्या. आणि जमेची बाब पाटण वॉरियर्स संघासाठी गणेश शिंदे स्ट्राईकवर. परंतु हा चेंडू पहा सचिन झेंडे यांचा, अगदी अचूक टप्प्यावर निर्धाव चेंडूचे होते सांगता. गणेश शिंदे अगदी पहिल्या डावामध्ये महत्वपूर्ण फलंदाजी करत असताना ज्या प्रकारे गणेश शिंदे यांनी फलंदाजी केली, आपल्या संघाला एका चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवून अगदी 34 धावा धावफलकावरती नोंद केल्यात. आणि 35 धावांचं लक्ष्य टीम 32 टॉस साठी या दोन्ही कॅप्टन्स जावली 11 ग्लोरियस स्पोर्ट्स विपक्ष पाटण 11 अर्थातच गोपीदादा प्रतिष्ठान टीम. यानंतर होणारी मॅच जावली 11 ग्लोरियस स्पोर्ट्स विपक्ष गोपीदादा प्रतिष्ठान पाटण 11. दोन्ही कॅप्टन्स या करूयात आपण टॉस. या दोन्ही कॅप्टन्स जावली 11 ग्लोरियस स्पोर्ट्स कॅप्टन आणि गोपीदादा प्रतिष्ठान पाटण 11 कॅप्टन. टॉस केला जातोय. ग्लोरियस स्पोर्ट्स न जावलीनं टॉस विन आहे आणि निर्णय थोड्याच वेळामध्ये ते कळवतील. यानंतर होणारी ती मॅच आहे जावली 11 ग्लोरियस स्पोर्ट्स विपक्ष गोपीदादा प्रतिष्ठान टीम. won the toss glorious sports and after then he elected to यस सुनील माने यांच्या माध्यमातून कमेंट्स केली गेली आहे. पाटण तालुका क्रिकेट किती सुंदर आहे हे दाखवणारं एकमेव ठिकाण म्हणजे ओम साई MTC लाईव्ह. अगदी पाटण तालुका क्रिकेटवर प्रेम करणारे हे दर्दी रसिक प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि प्रत्येक प्रेक्षकाने आज या मान्सून ब्लास्टला देखील सकाळच्या सत्रामध्ये भरभरून प्रेम दिलंय. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शिवाजी यादव बॉस आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र
क्रिकेट कमिटी त्यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण प्रत्येकाने या स्पर्धेसाठी आपल्या बहुमूल्य योगदान दिलंय. कारण स्पर्धा कोणतीही असू द्या, या प्रत्येक मान्यवराने प्रत्येक कमिटी मेंबरने ज्या प्रकारे प्रयत्न केलेत आणि त्या प्रयत्नांना यश आले. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा पहिलं पर्व ज्या प्रकारे पार पडलं, मैत्री ग्रुप जावळीने पहिल्या पर्वाचं विजेतेपद फटकावलं होतं आणि या मान्सून ब्लास्टचा पहिल्या पर्वाचा मानकरी कोण ठरेल याची देखील उत्कंठा असेल. प्रत्येकामध्ये चर्चा केली जाईल. 35 धावांचं लक्ष्य, टीम 32 शेळा, नाद निराळा 32 शेळा. त्यांच्या विरोधात पाटण वॉरियर्स आरबी 11. आणि या धावांचा बचाव केला जाईल का? कारण पहिल्या सामन्यामध्ये 40 धावांचा पाठलाग करायचा होता शाहूवाडी 11 संघाला, त्यामध्ये आलेलं अपयश म्हणजेच काय तर या खेळपट्टीवर धावा बनवणं तेवढंसं सोपं नाहीये. चला 32 शेळा आघाडीचे फलंदाज दाखल झालेले आहेत. आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चेंडूची मागणी होते, चेंडू द्या प्लीज. मान्सून ब्लास्टचा पहिला पर्वाचा कोण होईल मानकरी? अगदी या स्पर्धेची चर्चा सातत्याने गेली 1 महिना आपल्याला पाहायला मिळते आणि आज मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. अमर माने आणि त्यांच्या साथीला सचिन झेंडे. अमर माने मानेवाडी गावचे खेळाडू आहेत आणि सचिन झेंडे अंतिम षटक हाताळलं होतं. त्यांनी चांगलं षटक हाताळलं. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की तुम्हाला पुनरागमन करण्यासाठी 1 षटक देखील पुरेसं असतं आणि तेच आपण पहिल्या डावात पाहिलं. कर्णधार अमित पाटील यांचं 3रं षटक आणि ज्या प्रकारे पुनरागमन केलं टीम 32 शेळाने, आता कशा प्रकारे खेळ करतील हे पाहायचंय. पाटण वॉरियर्स आरबी 11 संघाकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे, म्हणजेच काय तर ही सामना रंगेल. पृथ्वीराज यादव आहेत, गणेश शिंदे आहेत, अतुल भालेकर, म्हणजेच काय तर या 3 गोलंदाजांची 3 षटकं ही अत्यंत महत्वपूर्ण असतील. आणि हे पाहायचंय की या समोर 32 शेळा संघ कशा प्रकारे या धावांचा पाठलाग करत असताना रणनीती कशा प्रकारची अवलंबली जाईल. कारण लक्ष्य 35 धावांचा आहे 24 चेंडूंच्या खेळामध्ये, परंतु समोर गोलंदाजांचा तोफखाना आहे. कॅप्टन 26 बनपुर एक्सप्रेस अतुल भालेकर. पहिल्या षटकासाठी कर्णधाराने चेंडू सोपवलाय आणि आता मात्र पावसाचा सरी थांबल्यानंतर स्वच्छ सूर्यप्रकाश आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहा अगदी आपण पाहतोय ज्या प्रकारे गोलंदाजाचा रनअप आहे तिथे थोडंसं पाणी साचलंय आणि या पाण्यातून मात्र तुम्हाला मार्ग काढत असताना हे रबर बॉलचं क्रिकेट खेळावं लागतं. मान्सून ब्लास्टचा हा थरार 2 दिवसीय स्पर्धा, आजचा पहिला दिवस. दुसरा सामना, दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. सचिन झेंडे ऑन स्ट्राइक. अतुल भालेकर यांचा हा चेंडू पहा, वेगवान तेज तर्रार चेंडू अगदी पडल्यानंतर सरळ जातोय. पहा थोडस दुखापत अगदी झाली नसावी, आशा करूया. येस 22 रुपये ज्या प्रकारे हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, अगदी फुटबॉलची आठवण आली. रिप्ले पाहणं देखील रंजक ठरेल, परंतु पडल्यानंतर चेंडू सरळ अगदी यष्टीरक्षकाला डोक्यावर आदळतोय. म्हणजेच काय तर घनसोलीच्या या छत्रपती शिवाजी क्रीडांगणामध्ये एखाद्या फुटबॉलच्या सामन्याची आठवण पाहायला अनुभवायला मिळाली. पहिला चेंडू अगदी तेज तर्रार अचूक टप्प्यावर. अमर मानिया त्यांच्या विरोधात अतुल भालेकर आणि तन्वी 11 कोपरखेरणे या संघासाठी व्यावसायिक क्रिकेट दोघांनी सातत्याने एकत्र खेळलाय. आता मात्र एकमेकांच्या विरोधात आपल्या तालुक्यासाठी. आणि हा हंगाम दोघांसाठी देखील चांगला राहिलाय. रबर बॉल क्रिकेटचा उल्लेख करायचा गेला तर दुसरा चेंडू देखील पडल्यानंतर अतिरिक्त वेग पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाची अगदी थोडीशी गंभीरी उडत असताना 22 स्वरूपात 1 धाव मात्र प्राप्त होईल. ज्या प्रकारे या किट्स देखील आपण पाहतोय. PMPL रबर बॉल सीझन 0.1. दुसरा सामना अतुल भालेकर. आज मात्र दोन्ही चेंडू अचूक टप्प्यावर हाताळलेत. या अगदी ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. हा चेंडू देखील पडल्यानंतर वेगाने निर्धाव चेंडूचे होते सांगता आदरणीय अंकुश कदम साहेब बाबा
यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, कारण ज्या प्रकारे या प्रत्येक संघाला आणि कमिटीला देखील जर्सी त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केल्यात. थँक्यू सो मच. ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न, मिड विकेट आहे, या क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. कोणती धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होणार नाही. पहिले 4 चेंडू अगदी अतुल भालेकर यांनी अचूक टप्प्यावर हाताळलेत. साताऱ्याचा मलिंगा म्हणून या खेळाडूची गणना केली जाते. बनपूर एक्सप्रेस कॅप्टन 26 पुढचा चेंडू. अमर माने या लोअर फुलटॉस होता, ऑन साइडला खेळलाय. एक धाव मात्र पूर्ण केली जाईल. एका धावेवर अमर माने सचिन यांना समाधान मानावं लागेल. या सिंगलने इथे मात्र स्ट्राइक रोटेट होते. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 32-11 बिनगड़ी बाद 3. क्रिकेट की पिच पर जो कुछ देर समय बिताते हैं अक्सर वही बल्लेबाज बाद में रनों की झड़ी लगाते हैं. सूरज देसाई यांची ही कमेंट्स नक्कीच मराठीमध्ये देखील लिहा. मराठी वाचायला आणि बोलायला चांगलं वाटतं. बुंद्यात टाकलेला चेंडू मिड विकेट आहे. पृथ्वीराज यादव क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. फेकी देखील चांगली. पहिलं अप्रतिम दर्जेदार षटक संपन्न होत आहे. अतुल भालेकर यांचं अवघ्या 3 धावा खर्च केल्या. कॅप्टन 26 यांनी 32-11 बिनगडी बाद 3. पिकाचू यांची कमेंट. अमर माने CRF ट्रेनिंग चालू असताना पण तू आपल्या तालुक्यासाठी खेळायला आलाय, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. यास अगदी आपली अमर माने यांना स्क्रीनवर पाहतोय. CRF ट्रेनिंग म्हणजेच काय तर चला पाण्याची मागणी होते, जरा पाणी द्या प्लीज. अमर माने यांचं देखील कौतुक करावं लागेल आणि त्यांच्या चाहत्याने मात्र त्यांच्यासाठी कमेंट्स केल्या. आणि हे असतं क्रिकेट. जब जब शाहूवाड़ी 11 का मैच होगा तब तब आसमान के साथ साथ धरती का भी रंग नीला होगा. सागर धामनकर यांची कमेंट. आणि मात्र आज या मैदानाचा रंग मात्र हिरवागार झालाय. पाऊस पडल्यानंतर मात्र ज्या प्रकारे या क्रीडांगणाच्या सभोवताली झाडं पाहायला मिळत आहेत आणि हिरवीगार झाडं. ABCD यांची कमेंट. उत्कृष्ट आयोजन, टॉप क्लास समालोचन आणि लाजवाब YouTube प्रक्षेपण. थँक्यू सो मच ABCD. चला थोडंसं फास्ट खेळा प्लीज टीम. पाटण वॉरियर्स RB11. अतुल भालेकर पहिलं षटक संपन्न झाल्यानंतर दुसऱ्या षटकात कोणाला पाचारण केलं जाईल. अगदी अक्षय सर आपण उल्लेख केला की अतुल भालेकर, गणेश शिंदे आणि पृथ्वीराज यादव हे 3 षटक अत्यंत महत्वाचे असतील. आणि पहिलं षटक पहा ज्या प्रकारे अतुल भालेकर यांचं पूर्ण झालंय. षटक क्रमांक 2 साठी कोणत्या खेळाडूला पाचारण केलं जाईल अगदी चर्चा केली जाते. स्वतः गणेश शिंदे सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला पाटण वॉरियर्स थोडस सामन्याला गती देऊया. थोडस फास्ट क्रिकेट खेळा प्लीज. आणि पहा समोर अमर माने आहेत. CRF ट्रेनिंग साठी अगदी सातत्याने त्यांची वर्णी लागले, परंतु आज तालुक्यासाठी दाखल झालेत. आणि या मुसळधार पावसामध्ये आता मात्र धावांचा पाऊस पडेल का हे पाहायचंय. गणेश सुरेश शिंदे मिस्टर PTPL. मंगलमूर्ती मराठवाडी गावचा खेळाडू समोर अमर माने. अमर माने यांचा पहिला चेंडू अगदी ऑन साइडला खेळायचा होता. प्लेड ऑन. गणेश सुरेश शिंदे पहिल्या डावामध्ये अप्रतिम फलंदाजी आणि दुसऱ्या डावात पहिल्या चेंडूवर त्रिफळा बाद. पहिला धक्का टीम 32-11. अगदी ज्या प्रकारे पाऊस पडत असताना त्या मुसळधार पावसामध्ये पहिल्या चेंडूवर प्लेड ऑन झालेत अमर माने. हा रिप्ले तुमच्या समोर. ओमसाई MTCचं देखील कौतुक. ढिशे अद्वैत यांची ज्या ज्या वेळेला साथ असते त्यावेळेला स्पर्धा मात्र अगदी वेगळ्या उंचीवर जाते. हा पहा रिप्ले. प्लेड ऑन झाल्यानंतर मात्र चेंडू अगदी एस्टनचा वेध घेतला. या मुसळधार पावसामध्ये धावा बरसतील का, धावा येतील का हे पाहायचंय. चला 32-11 थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा प्लीज. आपला क्रमांक 3 चा फलंदाज अमर मराठे. अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची गणना केली जाते. 32 तालुक्यातील एक मातब्बर खेळाडू. तात्या रबर बॉल असू द्या, टेनिस बॉल असू द्या, सातत्याने व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना
अमर मराठे आता आपल्या तालुक्यासाठी कसा खेळ करतील. मराठवाडी गावचा खेळाडू आणि आता ज्या प्रकारे पावसाचा जोर वाढलाय आता मात्र तुम्हाला फलंदाजीचा घेर मात्र शिफ्ट करावा लागेल. 32-11 मंगलमूर्ती मराठवाडी गावचा गोलंदाज आणि समोर मराठवाडी गावचा फलंदाज. दोन्ही एका संघातील सहकारी. लढत चांगली रंगेल. पहिला चेंडू अमर मराठे यांच्या बॅटमधून इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. क्रिकेट मधील नेत्रदीपक फटका. अमर मराठे यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर घणाघाती षटकार. अमर मराठे जणू काही डगआउट मधून सेट होऊन आले होते हे पाहायला मिळतंय. पहिला चेंडू खेळत असताना आपला सहकारी गणेश शिंदे यांच्यावर केलंय आक्रमण. अकुट्टप्पाचा चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी पंचांचा इशारा. एक धाव गोशांकित क्षेत्रामध्ये प्राप्त होते. अगदी एसटी रक्षकाची देखील थोडीशी तारांबळ उडते. व्यावसायिक क्रिकेट गर्जना 11 कोपरखेरणे संघामध्ये सातत्याने खेळत असताना दोन्ही खेळाडू गणेश शिंदे आणि अमर मराठे आज मात्र तालुक्यासाठी एकमेकांच्या विरोधात. पुढचा चेंडू बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न. अगदी ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर आहे. इथे पहा स्लाइड. कॅप्टन 26 आणि इथे मात्र चुकी झाली आहे. मोठी चुकी मी तर म्हणेन. अमर मराठे यांना खरंच या धावेची गरज होती का. मोठा धक्का. मोठ्या विकेटचं पतन. कॅप्टन 26 अतुल भालेकर यांचा प्रयत्न पहा. अगदी एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण करत असताना पडले. पुन्हा उभे राहिले आणि त्याच तत्परतेने फेकी केले. अमर मराठे अगदी निराश मनाने जड अंतकरणाने डगआउटच्या दिशेने परततील आणि मी तर म्हणेन ही मोठी चुकी असेल. या सामन्यातील टर्निंग पॉइंट. अमर मराठे एक षटकार आल्यानंतर धावबाद स्वरूपात बाद झालेत. रिप्ले पाहावा लागेल आणि रिप्ले खूप इंटरेस्टिंग असेल. ओम साई एमटीसीच्या माध्यमातून हा रिप्ले तुमच्या समोर. गणेश शिंदे यांचा हा चेंडू अगदी यॉर्कर प्रकारचा चेंडू. ऑफ ड्राईव्हचा फटका. कॅप्टन 26 अतुल भालेकर कव्हरला क्षेत्ररक्षण करत असताना गेले. स्लाइड पहा. अगदी पडल्यानंतर स्लाइड ज्या प्रकारे केली. फेकी अगदी गणेश शिंदे यांच्या हातामध्ये आणि हा जल्लोष हा आनंद हा क्रिकेटने दिलाय. अमर मराठे यांच्यासाठी हा मात्र मोठा धक्का होता. नवीन फलंदाज सचिन माने मानेवाडी गावचे खेळाडू आहेत. गणेश शिंदे एक चाणक्य खेळाडू आहेत. गणेश शिंदे एक हुशार खेळाडू आहेत. ज्या प्रकारे फलंदाजी केली आता मात्र गोलंदाजीसाठी आले आहेत आणि या मोठे धक्के देत असताना क्रिकेटमध्ये फक्त गोलंदाजी फलंदाजी महत्वाची नसते. क्षेत्ररक्षण देखील महत्वाचं असतं. हे अतुल भालेकर यांनी दाखवलंय. गणेश शिंदे यांचा हा चेंडू अगदी पडल्यानंतर चेंडू हलकासा स्किट होतोय. सरळ जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचे होते सांगता. ज्या प्रकारे हा चेंडू पडल्यानंतर मॅक्सवेल एसटी रक्षक बॅकफुटला जाऊन पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हर आहे डीपला. अगदी नजर असेल. यस काय प्रयत्न केलेत. ज्या प्रकारे या चेंडूवर प्रयत्न करत असताना क्षेत्ररक्षकाचं कौतुक व्हायला पाहिजे. डीपला क्षेत्ररक्षक करत असताना आपण पाहतोय आणि या चेंडूवर 2 धावा मात्र प्राप्त होतील. या 2 धावेने टीमची धावसंख्या 32-11 14ला 2 षटका अखेर आणि 12 चेंडू मध्ये करायचे आहेत. 21 धावा. गणेश शिंदे यांच्या या षटकामध्ये 10 धावा जरूर आल्या परंतु 2 महत्वपूर्ण गडी बाद केल्यात आणि त्याच्यामध्ये अमर मराठे यांचा विकेट मात्र या सामन्याचा कलाटणी देणारा असेल का हे पाहायचंय. पहिलं षटक हाताळलं अतुल भालेकर यांनी. अत्यंत महत्वपूर्ण असं षटक. 3 धावा खर्च केल्या. दुसरं षटक गणेश शिंदे 10 धावा खर्च केल्या आणि तिसरं षटक पृथ्वीराज यादव सळवे गावचा खेळाडू आता मात्र आपल्या तालुक्यासाठी सज्ज होईल. अत्यंत महत्वाचं षटक असेल. पृथ्वीराज यादव पृथ्वीराज यादव यांचा पहिला चेंडू ज्या
टप्प्यावर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला, अगदी अचूक टप्पा आणि पडल्यानंतर चेंडू सरळ जातोय. मॅक्सवेल यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडूचे होते सांगता. सचिन माने, सचिन झेंडे बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. यस, एक धाव पंच कळवत आहेत. ज्या दिशेला या स्पर्धेचे मान्सून ब्लास्टच्या संघ मालकांचा कटआउट आहे त्या कटआउटला चेंडू आदळतोय. 15 धावा धाव फलकावर. पृथ्वीराज यादव तिसरं षटक आणि हे अत्यंत महत्वपूर्ण षटक असेल दोन्ही संघांच्या माध्यमातून. या षटकामध्ये धावा आल्या तर सामना खुला होईल का हे पाहायचंय. अकोटप्पाचा चेंडू अगदी पडल्यानंतर अतिरिक्त उसळी 22 स्वरूपात एक धाव. आणि पाऊस पहा, ज्या प्रकारे पाऊस पडतोय आणि त्याच्यामध्ये क्रिकेट चालू आहे. अगदी प्रत्येकाने मनमुराद आनंद लुटला या स्पर्धेचा. मान्सून ब्लास्ट शरीरापासून दूर टाकलेला चेंडू अगदी स्लॅश करायचा होता. एक धाव मात्र प्राप्त होईल सचिन माने यांना. 17 धावा धाव फलकावर. येस, अगदी त्याच दरम्यान आशिष चोरगे सरांचा देखील शुभागमन झालंय. मान्सून ब्लास्ट 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत. बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म पोल करण्याचा प्रयत्न. एक धाव घोषांकित क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. या सिंगल ने टीमची धावसंख्या धाव फलकावर 18 धावा. आता मात्र ह्या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील टीम 32-11 संघाला सामना जिंकायचा असेल तर. कट करण्याचा प्रयत्न शरीरापासून सातत्याने दूर हाताळले जात आहे चेंडू. पृथ्वीराज यादव चाणक्य गोलंदाज आहेत. अगदी या षटकामध्ये धावा पृथ्वीराज यादव यांच्या आल्या या षटकात फक्त 4 आणि टीमची धावसंख्या 19ला 2. 3 षटका अखेर 6 चेंडू मध्ये करायचे आहेत. विजयासाठी 32-11 संघाला 16 धावा. 6 चेंडू 16 धावा. चला थोडंसं फास्ट खेळा प्लीज. पाटण वॉरियर्स RV 11. 6 चेंडू 16 धावांचं समीकरण. 6 चेंडू 16 धावा. एकोणीस धावा झाल्यात. 19. 6 चेंडू 16 धावा. सहा चेंडू 16 धावा. 32-11. पृथ्वीराज यादव यांच्या षटकामध्ये धावा आल्या 5. सहा चेंडू 16 धावा. चला प्लीज थोडंसं फास्ट खेळा प्लीज. अक्षय सर खरंच कौतुक व्हायला पाहिजे तुमचं देखील, कारण या पावसामध्ये लक्ष एकाग्र करणं एवढं सोपं नसतं. गुणलेखन चांगलं राहिलंय. अंतिम षटकासाठी सचिन आसवले, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पहिल्या पर्वाचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक सचिन आसवले सज्ज होतील अंतिम षटकासाठी. लेदर क्रिकेटचा अनुभव आहे त्यांच्याकडे आणि पहिलं पर्व पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचं गाजवलं होतं आपल्या फिल्डिंगच्या जोरावर. समोर सचिन झेंडे. सहा चेंडू 16 धावांच्या पहिला चेंडू शॉर्ट आर्म जॅकचा फटका. डीपला स्क्वेअर लेग आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न. अगदी या 2 धावा प्राप्त करण्याचा प्रयत्नामध्ये यश आलंय. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्याचा अगदी प्रयत्न जरूर केला, परंतु एसटी रक्षकाने तत्परतेने चेंडूवर गेलेत. 5 चेंडू 14 धावा. व्हॉट अ मॅच. सचिन आसवले एका बाजूला आणि त्यांच्या विरोधात सचिन झेंडे. 5 चेंडू 14 धावा. या मुसळधार पावसामध्ये सामना देखील मोठा पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू सरळ शरीरावर आदळतोय. अगदी पहा, फलंदाजाला दुखापत झाली नसावी आशा करूया. सचिन झेंडे अगदी चेंडू पडल्यानंतर सरळ शरीरावर आदळलाय. चला प्लीज पाणी द्या.
आणि या मित्रांनो प्लीज विनंती असेल आपण आपल्या शरीराची काळजी घ्या, कारण रबर बॉल क्रिकेट जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही आहे, कारण आपल्या कुटुंबाचा तुम्ही तुमच्या संघाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहात हे देखील विसरू नका आणि खेळताना काळजी घ्या प्लीज. काय चेंडू पाहायला मिळाला, अगदी वेगवान तेज तरार. सलट फलंदाजाला आधी जर जास्तीची दुखापत असेल तर नवीन फलंदाज पाठवा प्लीज, परंतु काळजी घ्या मित्रांनो आणि वेळ देखील जास्त वाया घालवू नका. सचिन असवले अंतिम षटक कडधाराने ज्या प्रकारे विश्वास दाखवला आणि पहिले 2 चेंडू चांगल्या विश्वासाने त्यांनी हाताळल्यात. दोन्ही सचिन खेळपट्टीवर फलंदाजी करत असताना आता मात्र त्यांना बॅटिंगचा गिअर शिफ्ट करावा लागेल, कारण एखादा मोठा फटका या सामन्यामध्ये तुम्हाला पुनरागमन करून देऊ शकतो. तो मोठा फटका येईल का? 4 चेंडू मध्ये करायचे आहेत 14 धावा. 4 चेंडू मध्ये 14 म्हणजेच काय तर 3 मोठे फटके. सामना तुमच्या पारड्यामध्ये जाऊ शकतो, परंतु ते मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. सचिन असवले पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतील. सचिन असवले काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा. वाईट +1 या 2 धावा. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 23. 4 चेंडू मध्ये करायच्यात 12 धावा. प्रत्येक चेंडूवर वेगळी घडामोड पाहायला मिळते. 4 चेंडू 12 धावा, अगदी 3 चौकारांची गरज, 2 षटकार, सामना फिनिश. परंतु पाटण वॉरियर संघ आता या कशा प्रकारे 4 चेंडू हाताळले जातील. सचिन असवले समोर, सचिन झेंडे त्यांच्या साथीला सचिन माने. 32 शिळा तालुक्यातील हे 2 खेळाडू अंतिम षटक मार्गस्थ असताना 4 चेंडूंचा खेळ शेष. 4 मध्ये करायच्यात 12. येस, वाईड +1. थँक्यू सो मच. 4 चेंडू 12 धावा. 4 चेंडू मध्ये 12 धावांची गरज असताना शॉर्ट आर्म पुलचा फटका, अगदी 1 धाव मात्र या चेंडूवर पाहायला मिळेल. 3 चेंडू मध्ये करायच्या 11 धावा. रबर बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने अकूट टप्प्याचा मारा केला जातो. काल पण पाटण, आज पण मुंबई. पाटण हरावी म्हणून बाकी सगळ्या टीमना समर्थन करणारे आम्ही नाही. एकच पाटण, जिंकली तरी पाटण, हारली तरी पाटण. मयूर उसके यांची कमेंट. अगदी या चेंडू सोडून दिलाय. पंचांकडे नजर असेल. यस, 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. त्याच दरम्यान पंचांकडे नजर असेल. या चेंडूवर पंचांचा इशारा, डेड चेंडूचा इशारा केला जातोय. यस, डेलिब्रेट. आता सामन्याचं समीकरण बदल आहे. 2 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 11 म्हणजेच काय तर षटकाराची आवश्यकता आहे. षटकार येईल का या मुसळधार पावसामध्ये? आता मात्र षटकाराच्या प्रतीक्षेत टीम 32 शिळा. ऑन साइडला चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. या चेंडूवर मात्र तुम्हाला जास्त काही प्राप्त होणार नाहीये. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. गणेश शिंदे यांचा 2 धावा प्राप्त केल्या. 13चा प्रयत्न केला जाईल. यस, 13चा प्रयत्न करायचा होता. त्याच प्रयत्नात फलंदाज धावबाद. 1 चेंडू 9 धावा. सामना पूर्णपणे व्हॉट अ मॅच. या मुसळधार पावसामध्ये पहा. येस, अगदी आयोजन कमिटीच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण सूचना केली जाते. प्लीज लक्ष द्या. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. त्यांच्यामध्ये तुम्हाला कोणताही हस्तक्षेप करता येणार नाहीये.
आणि या पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. लक्ष द्या, अंपायर डिसिजन विल बी द फायनल. आणि या त्याच्यामध्ये आयोजन कमिटी कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाहीये. प्रत्येक संघाने प्रत्येक कर्णधाराने नोंद घ्या. 1 चेंडू 9 धावा. 1 चेंडू 9शी करत असताना बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. सामन्याची औपचारिकता शिल्लक. अभिनंदन टीम पाटण वॉरियर्स RV11. शेवटचा चेंडू आलाय निर्धाव आणि पाटण वॉरियर्स RV11 संघाने हा सामना देखील 8 धावांनी जिंकलाय. म्हणजेच काय तर या खेळपट्टीवर धावांचा बचाव केलाय. पहिल्या सामन्यात देखील धावांचा बचाव केला. दुसऱ्या सामन्यात 35 धावांचं लक्ष्य टीम 32-11 संघासमोर ठेवलं होतं आणि अवघ्या 26 धावांवरती मजल मारली. हा धावफलक आपण पाहूया. गणेश शिंदे 12 चेंडूमध्ये 25 धावा नाबाद. दोन्ही ग्रुपने एकमेकांना शेक हँड करायचे. दोन्ही टीम 32 शिरा आणि पाटण RV11 पाटण दोन्ही टीम एकमेकांना शेक हँड करा. आणि आमच्या संपूर्ण मैत्री ग्रुप जावली वेलकम. त्यांचं खऱ्या अर्थानं हवा चालू झाली. आता रबर बॉलची जी स्पर्धा आली, प्रताप दादानी संपूर्ण मैत्री ग्रुप जावली तुम्हा सर्वांचं मनापासून अधिक स्वागत आहे. जी रबर बॉल प्रीमियर लीग घेऊन आली खोपर खेळण्यामध्ये, ती खऱ्या अर्थानं 12 सायकली आणि त्यानंतर असलेले संपूर्ण प्राइज. यामध्ये मैत्री ग्रुप जावलीचा बरंच चर्चा झाली आहे.